रडू नको आणि मनात वाईट विचारही आणू नको. हा संदेश आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा. मैत्रिणींनो, अपमान म्हणजे काय? कोणी आपल्याला वाईट बोललं, कमी लेखलं तर आपण लगेच विचार करतो, मी चुकीचा आहे का? मी काही चुकीचं केलं का? मी कोणाला काही चुकीचं बोललो का? असे अनेक हजार प्रश्न आपल्या मनात येत असतात आणि ते आपलं मन वाईट विचारात घेऊन जात असतं. पण स्वामी सांगतात, तुझा अपमान झाला म्हणजे तू कमी नाहीस. तो समोरच्याचा विचार करण्याचा आरसा आहे, तो त्याची विचार करण्याची पद्धत आहे. ज्याच्या मनात नकारात्मकता असते तोच दुसऱ्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करतो. तो समोरच्याचं चांगलं होऊ देत नाही. त्याला द्वेष, राग, चीड वाटते आपल्याबद्दल, त्यामुळे तो आपल्याला नेहमी मागे खेचत असतो. आपण अपमान झाला की रडतो, एकटं बसतो, मनात हजार विचार येतात. पण स्वामी सांगतात, रडून काही बदलत नाही. तुझी किंमत अश्रूंनी नाही, ती तुझ्या कर्मांनी ठरते. तुम्ही रडता आणि समोरच्या माणसाचा विजय होतो, तो जिंकतो. त्याला वाटतं आपण अगदी बरोबर बोललो. पण तसं नसतं मैत्रिणींनो. पण जर तुम्ही शांत राहिलात तर तुमचं सामर्थ्य वाढतं, तुमची योग्य विचार करण्याची पद्धत वाढते आणि तुमचं व्यवस्थित होतं सगळं. त्यासाठी आपण वाईट विचार टाळावेत. अपमान झाल्यावर आपल्या मनात येतात राग, सूड, द्वेष घेण्याच्या भावना. पण हे विचार आपल्यालाच जाळतात मैत्रिणींनो. हे आपलंच मन वाईट करतं, नकारात्मकतेकडे नेतं. स्वामी सांगतात, वाईट विचार म्हणजे विष आहे, ज्याला तुम्ही रोज पितात आणि दुसऱ्याला मरायच्या अपेक्षा ठेवतात. म्हणून मन नेहमी शांत ठेवा, सकारात्मक विचार करा. मैत्रिणींनो, या जगात एक नियम आहे. तो नियम म्हणजे आपल्या कर्माचा नियम. जो जसं कर्म करतो त्या कर्माचं फळ त्याला त्याच प्रकारे प्राप्त होतं. जर कोणी तुमचा अपमान केला तर त्याला त्याच्या कर्माचं फळ नक्की मिळतं. ज्या योग्यतेचं कर्म आहे त्या योग्यतेचं फळ ज्याला त्याला नक्की मिळतं. जे बी आपण पेरतो तेच बी उगवतं. जे चांगल्या कर्माचं असो नाहीतर वाईट कर्माचं, ते इथल्या इथंच आपल्याला फेडावं लागतं. तर यामुळे तुम्हाला काहीही करायची गरज नसते मैत्रिणींनो. फक्त तुम्ही एकच काम करा, आपल्या जीवनात प्रामाणिक राहा, आपल्या कार्यात प्रामाणिक राहा. सर्वात मोठी चूक आपण काय करतो माहीत आहे का मैत्रिणींनो? दुसऱ्यांच्या शब्दावरून स्वतःची किंमत आपण ठरवतो. कोणी वाईट बोललं आणि आपण लगेच खचतो, मागे जातो. पण स्वामी सांगतात, तू कोण आहेस? तू कोण आहेस हे तुलाच ठरवायचं आहे, दुसऱ्यांच्या शब्दांनी नाही. तुझी किंमत तूच ठरवायची. तो तुझा किंमत ठरवणारा कोण आहे? तुमच्यात खूप ताकद आहे, फक्त ती तुम्ही ओळखा मैत्रिणींनो. आणि शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट, एक स्वामींचं महत्त्वाचं वचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य मनात पक्क ठेवा मैत्रिणींनो. तुम्ही कधीच एकटे पडणार नाही जीवनामध्ये. स्वामी तुमच्या सोबत नेहमी उभे राहतील, संकटकाळी नेहमी उभे राहतील. फक्त तुम्ही नामस्मरण करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा, मनोभावी त्यांची सेवा करा. तर मैत्रिणींनो, पुढच्या वेळी कोणी तुमचा अपमान केला तर तुम्ही रडू नका, वाईट विचार बिलकुल करू नका, शांत राहा आणि पुढे पुढे चालत राहा. जो वाईट करत आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण तुमचं यशच त्यांना उत्तर देईल मैत्रिणींनो. हे 100% खरं आहे. हो की नाही मैत्रिणींनो? कमेंट्स करून नक्की कळवा मला.
जर आणि मैत्रिणींनो, मन मजबूत ठेवा. कोणी अपमान केला म्हणजे आपण कमी नाही, उलट ते आपल्या सहनशीलतेची परीक्षा असते. स्वामी सांगतात की मन खंबीर ठेवा, कारण खरे बल आतल्या शांततेत असते. वाईट विचारांपासून नेहमी दूर राहा. अपमान झाल्यावर राग, सूड, दुःख येणं स्वाभाविक आहे, पण त्या विचारात अडकून राहिलात तर तुमची ऊर्जा कमी होते. स्वामींचा संदेश आहे, सकारात्मक विचार करा आणि सकारात्मकच राहा. कर्मावर विश्वास ठेवा. जो अपमान करतो त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळतेच. तुम्ही शांत राहा आणि